मध्ये सुद्धा खूप विषय झाले, मी जास्त बोलणार नाही. मुळशीची ओळख टावजेची आहे. टावजेची अजून एक ओळख मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी तुम्हाला सांगणं योग्य नाही, सगळ्यांना माहित नसेल. दत्ता डावजेकर दिग्दर्शक होते, आपल्या संगीत दिग्दर्शक, ते डावजेचे. हा इतिहास आपला आहे मुळशी तालुक्याचा. त्यांनी नाही कधी आपलं नाव बदनाम केलं, त्यांनी नाव गाजवलं आपलं मुळशीचं. त्यांना मला भेटण्याची संधी आमचे मित्र दत्तात्रय सुर्वे स्वर्गीय यांच्याबरोबर एका मंत्रालयामध्ये असं असताना मला म्हटलं, नंतर मी पाया पडलो. नंतर ते कळालं की आतापर्यंत त्यांची नुसती गाणी ऐकत होतो, संगीत ऐकत होतो, पण प्रत्यक्षात ती माणूस भेटली ही मुळशी तालुक्यातली होती. हा इतिहास मुळशी तालुक्याचा आहे. आता कुणालजींना आपण बोलायला हे केलं. कुणालजी, तुम्हाला कोणाचा फोन आला होता का या म्हणून? ते स्वतःहून इथं आले. त्यांना कळाल्यानंतर स्वतःहून आले ही मुळशीकरांची. मग त्याला कशाला इथं बोलवायचा? त्याला कळत नाही? तो तालुक्यातला आपण म्हणतो, त्याला कळत नाही का यायला? कुणालजींचं वडील सदानंद मोळ हे महाराष्ट्रीय चॅम्पियन होते, रणजी खेळलेले. हा मुळशीचा इतिहास आहे. नावजी बलकोडे, मी मगाशी बाईट देताना सांगितलं, दारोली गावचे नावजी बलकोडे. तानाजीवरती पिक्चर निघाला, तानाजी मालसुरेंवरती पिक्चर निघाला, सिंहगड घेतलेला. त्याच्यानंतर 1693 साली नावजी बलकोड्यांनी, दारोलीतले सरदार, त्यांनी परत किल्ला घेतला, सिंहगडच, मोगलांकडनं. हा इतिहास आहे. त्याच धर्तीवरती जो तानाजी मालसुरेंनी ज्या पद्धतीने घेतला होता घोरपट टाकून, त्याच पद्धतीने नावजी बलकोड्यांनी घेतला. हा इतिहास नाहीये. हा का लपवला जातोय? त्याच्यावरती बाबासाहेब पुरंदरेंनी एक पुस्तक बकरीमध्ये लिहून ठेवलेलं होतं, ते माझ्या वाचण्यात आलं 2004 ला. 2004 ला मुळशी तालुक्यातला पहिला इतिहास मुळशीच्या कॅलेंडर मधनं मी काढला. शिर्के घराणे, जे शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून भिडलेलं जी घराणी आहेत, शिर्के घराणे, शिरोलीचं फाटक घराणं आहे. त्यांच्याविषयी नाही बोलणार का तुम्ही? तर फक्त तुम्हाला मारणे म्हणूनच दिसतात, ते पण वाईट आहे. मारण्याचं इतिहास आहे आंगावच्या. उरोड्याच्या पोतनिसांचा इतिहास आहे मुळशीला. हा इतिहास का लपून ठेवला जातो? आणि तुम्ही एखादी घटना घडली असेल, आम्ही नाकारत नाही, 33 वर्ष झाले पत्रकारिता क्षेत्रामध्ये, एखादी घटना घडलेली, डोळ्यासमोर घडलेल्या घटना आहेत काही, म्हणून तुम्ही तालुक्याला का वेठीस धरताय, तालुक्याला का बदनाम करताय? त्या एखाद्या घटनेपुरतं तो प्रकार तिथला असू शकतो, त्या गावातला, त्या कुटुंबापुरताचा असू शकतो. तुम्ही संपूर्ण तालुक्याला बदनाम का केलं जाते? मला एवढंच सांगायचंय. खूप विषय आहेत. तालुक्याचा इतिहास मांडत बसलं ना, दिवस नाही रात्र सुद्धा आपल्याला कमी पडेल. एवढा घराण्यांचा इतिहास आहे आपल्याकडे. महात्मा गांधींनी 1942 साली चलेगावशी आंदोलन केलं. 9 ऑगस्टला. 9 ऑगस्टला आपल्या इथे 8 जण होते मुळशी तालुक्यातले. मुळशी तालुक्यातले त्या आंदोलनामध्ये आपल्या तालुक्यातले 9 जण होते. शेऱ्याचे असतील, मानचे होते, बरेच जणांचे. मी आता 9 ऑगस्टला क्रांती दिनाचं त्याच्यासाठीचं स्टेटस पण हे केलं होतं. हा इतिहास आहे ना आपला. हा का लपवला जातोय? वेगळ्या पद्धतीने मांडणी करून कसं होतं, एखादा चित्रपट आपल्या ब्रेनवरती लगेच अट्रॅक्ट होतो, पटकन आपल्या डोक्यात बसतो आणि त्या पद्धतीने होतो. ती पद्धत आता हनुमंत चौधरी सरांनी सांगितलं की बाबा आपण चित्रपट काढूया. भरपूर विषय, खूप विषय मुळशी तालुक्यातले. वारकरी दिंडीची स्थापना आपली मुंबईमध्ये झाली. जे मुंबईतले डबेवाले आपले होते, 96 नंबरची दिंडी, आज 60-70 वर्ष झाले, 70 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले. 1956 साली बघा ती दिंडीची स्थापना झाली. ती दिंडी आजही चालू आहे. महाराष्ट्रातल्या जेवढ्या दिंड्या जातात पंढरपूरला, आळंदी ते पंढरपूरला, त्याच्यामध्ये आपला क्रमांक 96 जरी असला तरी ती शिस्तबद्ध पद्धतीने जाणारी 1 नंबरची दिंडी मुळशी तालुक्याची. हा इतिहास कोण सांगणार? तुम्हाला मांडायचं तर खूप मुद्दे आहेत की,
मग वाईटच एखादं घेऊन तुम्ही जर चालत असाल तर ह्याला नक्कीच विरोध होणार. बोलण्यासारखं खूप आहे, दिवस रात्र मी मगाशी सांगितल्यासारखं पूर्ण नाही. आपली जी काही स्ट्रॅटेजी ठरते आता ती आपण मांडून परवाच्या कोर्टच्या मीटिंग मध्ये मांडली गेलेली आहे. त्या पद्धतीने कामकाज चालू आहे. आजच्याला दुपारी 14 तारखेला त्यांचा ठराव झाला. आजच्याला दुपारी माझ्याकडे प्रत मिळाली सुद्धा, अधिकृत प्रत मिळाली पंचायत समितीची. त्यांनी सर्व ग्रामपंचायतींना कळवलंय. फक्त अजयजी, प्रमुखजी, विषय असा आहे की एका बाहेरच्या ग्रामपंचायतीमध्ये, ग्रामसभेमध्ये एका ग्रामपंचायतीचे जो अधिकारी असतो ग्रामसेवक, त्याच्यावरती हल्ला झाला. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्याच ग्रामसेवकांनी ग्रामसभेवरती बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळे आपल्याला ते ठराव यायला थोडेस विलंब लागेल, कारण की बीडीओनी त्याची पर्याय व्यवस्था पण केलेली आहे पंचायत समितीने की शिक्षक त्याला सचिव म्हणून नेमणार आहे. वेळेत होतील पण थोडाफार होतील. आपल्याला सगळ्यांना माहिती ग्रामसभेला किती जण उपस्थित राहतात, त्यामुळं ती खूप होणार ते यायला थोडासा वेळ जाईल. पण आता स्ट्रॅटेजी अजून काही बऱ्याचपैकी ठरलेली आहे. पण परिस्थिती आता काय होती अशी, पप्पू शेट्टी, हनुमंतरावनी उल्लेख केला काही गोष्टींचा, मला त्याच्यात पडायचं नाही. पण ठीक आहे, ज्यांना जी पद्धत आहे त्यांची पद्धत, शुभेच्छा आहेत. विषय असा आहे, सगळ्यांनी एकत्र या, एनर्जी वाया जाऊ नका. एकत्र एनर्जी लागली तर ध्येय उद्दिष्टापर्यंत पोहोचायला दूर नाही. उडत उडत केव्हा आहे ना, चुकीची बातमी काय असताना फेक निगेटिव्हिटी पुरवली जाते की माघार घेणार आहे, हे घेणार आहे. घेतली, स्वागत आहे, पण घेत असताना मागच्यासाठीची माफीनामा पण पाहिजे तालुक्याला. ज्यावेळेस चित्रपट आला माहित नव्हतं चित्रपटात काय आहे, त्याच्या पडसाद वारंवार आम्ही आमच्या लेखणीतनं प्रत्येक वेळेस मांडत आलो. आज आपल्या मुळशी तालुक्यातलीच मुलगी जान्हवी शिंदे मारुंजीची, इस्रोला तिची निवड झाली, नासामध्ये तिला बोलवले. हा इतिहास आहे ना, हे आता वर्तमान आहे आपलं. आता त्यांनी सांगितलं की कितीतरी 100 किती अमेरिकेमध्ये तुमचे डॉक्टर आहेत, हॉटेल मॅनेजमेंट, हॉटेलचा व्यवसाय करतात. हा कुठं जातोय आपला इतिहास? सगळं दडवलं जातंय. फक्त एक चुकीची बातमी देऊन हे होते. समोर या महाराज, आव्हान आहे. आम्ही तिकडं कुठल्या मुळशीकर जायचे नाही, तुम्ही मुळशीकर म्हणताय ना, मग या तालुक्यात बसा. मुळशीत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे पौडला, तिथे या, जाहीर करा. ज्या पद्धतीने तुम्हाला ज्यांनी डोक्यावर घेतले त्या पद्धतीने आम्ही घेऊ तुम्हाला. तुम्ही जर माफीनामा दिला स्वीकारू, ठीक आहे. इथून पुढच्या काळामध्ये परवाच्या मीटिंग मध्ये ठरल्यानुसार ती प्रोसेस चालू झालेली आहे. सगळ्यांच्या वेळा घेऊन निवेदन देण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. आता काही गोष्टी जाहीररित्या बोलायच्या नाहीयेत, काही गोष्टी थोड्याशा ठेवून हाचा राखून म्हटलं तर वापर ठरणार नाही. असं सगळंच नाही, कारण की हातचा राखून म्हणजे त्याच्यात वैयक्तिक विनायक गुजर, राजेश मारणेंचा किंवा पप्पूकांचा किंवा हनुमंतराव यांचा सगळ्यांचा कुठलाही विषय नाही. पण विषय एवढा हे आहे नाही, विषय कसा गंभीर आहे. अजयजी, त्या दिवशी केलेल्या ठरावाची एक प्रत माझी गायब झाली, चुरून गेली.